डोळा मारतोय बघ. मगाशी कस्टमर आलं होतं आणि मी ॲक्च्युली हँग झाले. बोलता बोलताच मी हँग झाले. तर मला तर इतकी लाज वाटते बोलायला, म्हणजे मी कशी व्लॉगर बनणार आहे भाई. हॅलो गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू द फर्स्ट ब्लॉग ऑन माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 समथिंग आणि ह्याच टायमिंगला नेहमीच माझी गुड मॉर्निंग होती. मोस्टली मी आत्ता ठरवते की ॲटलिस्ट 7-7:30ला उठलं पाहिजे, बट ते वीकमधून एकदा दोनदाच होतं. सो या तर आत्ता वाजलेले 8:30. सो लेट्स गेट रेडी. पहिले तर आपण एकदम हेल्दीवाला ज्यूस पिऊयात, ज्याने माझी सकाळची सुरुवात होते. सो मी ते दाखवते तुम्हाला आणि येस, मग बघूयात आपला दिवस कसा जातोय. तो काय करतोय, काय करतोय, करतो काय, करतो काय. चल जेवायला देते तुला, चल ये. गवत नको खाऊस, चल ये. चलो चलो ये. आता बघा ह्याचा आवाज ऐकून कसा तो येतो. कोला कोला. आता ह्यात काय टाकले, बीट, गाजर आणि आवळा आणि आंबे, हळद आणि लिंबू आणि थोडंसं काळं मीठ. सो हा ज्यूस मी सकाळी सकाळी पिते. ओके, सो आवरून झालं आहे माझं आणि आमचं घर पण जरा रिकामं झालं आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला जरा जास्त मोठा येत असेल, कारण आता मी कम्फर्टेबल झाले. सकाळी मी खूपच अशी लाजत वगैरे होते, कारण मम्मी पण होती, माझा भाऊ पण होता आणि जेन्युइनली स्पीकिंग बट पहिला व्लॉग आहे. सो मला अशी खूपच लाज वाटते की कायच, म्हणजे मी काय बोलते, मी काय करते. पण आता घरात कोणीच नाही आहे, ओनली माय आजी इज देअर, ती पण बाहेर आहे गार्डनमध्ये. सो या, मग आता माझा आवाज वाढला आहे आणि मी फ्रेश पण झाले ना, त्यामुळे आता मी जरा जास्त ॲक्टिव्ह. त्यात माझा चहा पिऊन झाला, तर माझं डोकं जरा स्टेबल झालं. चहा पिल्याशिवाय आजकाल माझी दिवसाची सुरुवातच होत नाही. अवॉइड करायचं आहे बट होत नाही आहे सध्या तरी. लेट्स सी. आता आपण काय बोलत होतो, हां, तर आता आवरून झालं आहे, मस्त हेअर वॉश करून झाला आहे आणि आता झाडू ड्युटी आणि मग देवपूजा. सो झाली मी रेडी, कपडे घातलेले आहेत, स्किन केअर करायचं आहे थोडंसं. ब्रेकफास्टमध्ये सँडविच खाल्लं पटकन आणि ॲक्च्युली आत्ता वाजलेले आहेत 11:20. वी हॅव टू लिव्ह इन 5 minutes. सो लेट्स गेट क्विकली रेडी. सो दिस इज, मी काय इंग्लिश बोलते आहे, एक मिनिट. हां, सो दिस इज, मी का परत इंग्लिश बोलते आहे. हां, सो हे आहे माझं साडीचं शॉप, जे की मी सांभाळते. हे सो ह्यासाठी चाललं होतं की निघायचे लवकर निघायचे, पण 11चे आज 11:30 झालेले आहेत लिटरल, कारण गेले काही दिवस मी येत नव्हते बिकॉज घराची साफसफाई मी करत होते थोडं आणि मग दुपारी मी यायचे आणि सकाळी माझ्या भावाला मी पाठवायचे. सो या, आणि तुम्हाला सवयच नाही राहिली सकाळी यायची पटकन आवरून, कारण मी घरातलं आवरायचे. बाय द वे सफाई अजूनही साफसफाई पूर्ण नाही झाली आहे, अर्धीच झालेली आहे. बट आता तो पण म्हटला की मला जरा बोर होत आहे वगैरे. सो म्हटलं ठीक आहे मी जाते आता. सो मग ती आली आहे.
सो आज खूप लेट झाला आहे. आय होप उद्यापासनं नाही होणार. पण उद्या ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग, मगाशी कस्टमर आलं होतं आणि मी ॲक्च्युली हँग झाले, बोलताच मी हँग झाले. सो आणि त्याच्यानंतर मी शूट केलं आत्ता परत ते गेल्यावरती. तर ऑब्व्हियसली मला सवय नसल्यामुळे फोकस ऑन नव्हता झाला आणि ते पूर्ण फुटेज ब्लर आलं. सो आपण परत शूट करतोय मिररमध्ये बघून, कारण वेगवेगळे अँगल दिले पाहिजे ना. व्हॉट यू थिंक? मी खूप सारे ब्लॉग्स चॅनल बघते, पण आता जेव्हा स्वतः करते ना तेव्हा हालत टाईट होती माझी. पण मजा येणार आहे मला वाटतंय. सवय व्हायला जरा वेळ लागेल. ओणी झालेली आपली सकाळी सकाळी मस्तपैकी. सो आय एम व्हेरी हॅपी की यस, बरं झालं म्हणजे मी घरी थांबले नाही आणि काय म्हणतात ते कंटाळा केला नाही. रोड टच असल्यामुळे खूप धूळ येते आपल्याकडे, सो ती आपण साफ करूया. कायच अँगल्स येते माझे वॉटेवर. झाडून घेऊन झालंय, मस्तपैकी दिवाबत्ती करूयात. आज देवपूजा माझ्याकडनं झाली नाही. यू नो, देवपूजा माझ्यासाठी काय आहे म्हणजे ना, मी असं मेडिटेशन नाही करत, ठीक आहे. म्हणजे आय डोंट नो, मी खूप दिवस स्क्रोल केल्यावरती, खूप असं टाइमपास केल्यावर मला खूप असं म्हणजे असं पीस नाही, इनर पीस भेटत नाही किंवा काहीतरी असं वेगळंच फील होतं. सो त्यासाठी मी काय करते, रोज उठून म्हणजे इतके दिवस न चुकता, मी आजच चुकलंय माझं, पण नाही तर अजून उशीर झाला असता दुकान उघडायला. बिकॉज मी आज ॲक्च्युली लेट उठली आहे. 7-7:30ला उठल्यावरती बरोबर वेळेत सगळं आवरतं माझं. पण म्हणजे लेट उठली आहे आणि त्यातही देवपूजा इज फॉर मी, इट्स मेडिटेशन. म्हणजे मी काय आहे, हां कागद आहे, मला वाटलं पैसे. सगळीकडे मला पैसे दिसतात बास. आता मी तुम्हाला दाखवते की कुठल्या साड्या घेतल्या त्यांनी. ओके, आता इथे खूप अंधार आहे, आपण उजेडात बघूयात. पण इतक्या मस्त साड्या आहेत ना आणि इतक्या अफोर्डेबल आहेत की काही विचारूच नका. सी, ॲक्च्युली आणले होते तेव्हा मी काहीतरी 8 का 9 पीस होते ना, आता हे राहिले 6. 3 गेले त्याचे ऑलरेडी. आणि ह्याची प्राईस सांगू तुम्हाला, ओनली 700 रुपीज. साडींच्या फोटोज मी टाकत असते इंस्टाग्रामच्या पण हँडलवरती, आणि मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईल स्क्रीनवरती. इफ तुम्हाला ओपन साडीचा व्हिडिओ बघायचा असेल तर तोही आम्ही प्रोव्हाइड करतो. सो इफ तुम्हाला, आणि ऑनलाईन, मेन म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी अवेलेबल आहे. सो काही गरज नाही आहे, इफ तुम्हाला शॉपमध्ये पण यायला जमणार आहे की नाही, ऑनलाईन डिलिव्हरी आम्ही करतो. सो इफ तुम्हाला साडी अशी ही किंवा दुसऱ्यासुद्धा अवेलेबल आहेत, तुम्हाला फोटो पाठवू आम्ही. सो इफ तुम्हाला घ्यायची असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस ऑन द गिवन नंबर. टोटली विसरून गेले होते मी की मी ब्लॉग शूट करते आहे. ॲक्च्युली आत्ता वाजले 2 आणि मी 2 ते 4 घरी जाते. बिकॉज इथनं घर माझं खूप जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे, जसं की तुम्ही बघितलं. सो 2 ते 4 मी जेवण करते, थोडासा आराम करते आणि मी परत 4 वाजता ओपन करते दुकान. लिटरली शटर पण हे बघा मी अर्ध बंद केलं होतं, माझ्या लक्षात आलं की मी शूटच नाही केलं आहे. सो लेट्स गो, घरी जाऊयात. आज तर मला वाटतंय मासवडी आहे जेवायला. एक तर मला तोंड आलं इथं, त्यामुळे थोडंसं अशी जरा बोबडी बोलते मी. आणि मासवडी मी नाही आहे, मासवडी जेवायला आहे आणि आळूची वडी आहे. सो आज मस्त आहे जेवायला. सो लेट्स गो. रस्त्याला कोणीच नाही आहे म्हणून मी बोलू शकते, नाहीतर मला तर इतकी लाज वाटते बोलायला. म्हणजे मी कशी व्लॉगर बनणार आहे भाई, मला इतकी लाज वाटते बोलायला. रिक्षात कुणीतरी होतं, या रिक्षात दिसते मी येडी होईल. बाय. कोला डोळा मारतोय बघ. आळूची वडी बघ किती क्रिस्पी झाली आहे. हा तेच कडक, इंग्रजीत त्याला क्रिस्पी म्हणतात. आत्ता वाजले समथिंग 4:05. तर 4 वाजताचं कुठे पोचायचं असेल तर
4च्या आधी नाही निघायचं घरातून. 4 वाजता किंवा 4 वाजून 5 मिनिटांनी निघायचं. कळालं? त्याला म्हणतात पंक्च्युअलिटी. सो गाईज दॅट्स द एंड फॉर आवर व्हिडिओ. असा होता माझा पूर्ण दिवस. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट कोलाजी. गुड नाईट.